श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, तुझ्या मार्गात जेव्हा जेव्हा तुला अडथळे वाटतील तेव्हा तेव्हा तू आमचे नामस्मरण कर, आमचे चिंतन कर. तुझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणी आम्ही दूर करू. तुझ्या आयुष्यातील संकटांना, अडचणींना सर्वप्रथम आमचा सामना करावा लागेल. तेव्हा तू निश्चिंत हो, काळजीरहित हो. बाळा, कोणताही ताण, टेन्शन तू घेऊ नकोस. तू तुझे चांगले कर्म करीत योग्य मार्गाने चालत आहेस. मी बघतोय बाळा, तू जेव्हा जेव्हा माझी प्रार्थना करतोयस ती किती भक्तिभावाने, श्रद्धेने करत आहेस. आमचे नामस्मरण करून तू आम्हाला हाका मारतोस, आमचा धावा करतोस. तुझी प्रत्येक प्रार्थना, तुझा आवाज आमच्यापर्यंत पोहोचते बरं का रे. बाळा, तू खूप जास्त काळ कठीण काळात घालवला आहेस. त्याही वेळेला मी तुझ्या सोबतच होतो बाळा. तुझ्या कर्माचे भोग सरल्याशिवाय आयुष्य पुढे जात नाही. त्यामुळे बाळा, त्या कठीण काळातही, त्या प्रसंगातही मी तुझी साथ दिलेली आहे रे लेकरा. तेव्हाच तू आता इथपर्यंत आलेला आहेस. तुझ्या आयुष्यात कितीतरी संकट आली होती, पण आता ती टळली आहेत ना. तीही आमच्याच कृपेने बाळा. तेव्हा आता तू चिंता करणे सोड बरं. सर्व काही तू आमच्या चरणावर सोडले आहेस ना. आता तू तुझ्या जीवनात फक्त चांगले कर्म करीत आनंदी राहा बाळा. देव म्हणतात, तू तुझे चांगले कर्म करून देखील तुला यश मिळत नाहीये. तुला कोणी साथ देत नाही, तुला कोणीच समजून घेत नाही. जेव्हा कोणीच समजून घेत नाही तेव्हा अशा वेळेस बाळा, तू देवाचे, परमेश्वराचे, स्वामी महाराजांचे नामस्मरण करीत राहा आणि पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने, भक्तिभावाने तू त्यांचे चिंतन कर. आणि बघ, तुला नक्कीच अनुभव येईल की ज्या संकट काळात तुला आपल्या रक्ताच्या नात्यांनी दूर केले, जवळच्यांनी दूर केले, त्यांच्या भरवशावर तू न राहता आमच्याकडे सरळ तू ये. आमची साथ कायमच तुला मिळणार आहे बाळा, ती पण सदैव काळासाठी. आमच्यावर तुझा विश्वास असू दे फक्त. बाळा, प्रत्येक संकटाला तू माझे नामस्मरण करून सामोरे जा. बघ, तू नक्कीच यशस्वी होणार. लढाई प्रत्येक तू तुझ्या आयुष्यातील जिंकणार. बाळा, जेव्हा जेव्हा तू काळजीत, चिंतेत असतोस तेव्हाही मी तुझ्या बरोबरच असतो आणि तुला सांत्वन मी देत असतो. बाळा, तुझ्या मनात अनेक प्रश्न असतात की जर तुम्ही माझ्या सोबत आहात तर हे दुःख का, हे कष्ट का, ह्या चिंता कशासाठी, हे सर्व कशासाठी, हा त्रास का. तर बाळा, आपल्या पूर्वजन्माचेही कर्म देखील याला बाधा घालत असतात. त्या बाधेतून जर सुटका करून घ्यायची असेल तर हे आपण भोग भोगलेच पाहिजे. बाळा, ते भोग आम्ही तुझ्यासोबत असतो आणि ते सर्व घालवणार सुद्धा. तुम्ही आम्हास गुरु मानता, आमची पूजा अर्चा करता, तेव्हा आम्हालाही तुमच्या मदतीसाठी यावे लागते. तू तुझ्या कर्माचे भोग तुला चुकलेले नाहीत बाळा.
हां, हे आहे की त्याच्यात कमी जास्त प्रमाण होऊ शकते. ईश्वर म्हणतात, बाळा, जर का तुझा माझ्यावर विश्वास आहे तर यातूनही नक्कीच मार्ग काढता येईल बरं. तेव्हा आता आनंदी होण्याची, निश्चिंत होण्याची वेळ आहे. बाळा, आज तुझ्या सर्व चिंतेचा शेवट करण्यासाठीच परमेश्वर आले आहेत. तेव्हा आता तुझ्या दुःखांचा, चिंतेचा नायनाट होणार आहे. बाळा, देव सर्व गोष्टींचा हिशोब ठेवत असतो. तुझ्यासोबत कोण, कसा, का, कोठे आणि कशासाठी कसा वागला आहे त्याचाही परमेश्वराकडे सर्व हिशोब आहे. तेव्हा आता तू निश्चिंत हो. जे तुला वाईट काळात सोडून गेले, ज्यांनी तुला त्रास दिला, त्यांच्याकडून देव पायी न पायी चुकवून घेणार आहे. आता ईश्वर स्वतः तुझ्याकरिता न्याय करणार आहे. त्या न्यायावर तू विश्वास ठेव आणि तुझे सत्कर्म तू करीत राहा. माझ्या लेकरा, तू आनंदी असशील तर मी देखील आनंदी असतो. त्यामुळे तू तुझ्या आयुष्यातील आलेल्या छोट्या मोठ्या संकटांना, अडचणींना घाबरून हारून जाऊ नकोस. बाळा, तू धीट हो, कणखर हो आणि खंबीरपणे संकटांचा सामना कर. तेही माझे नाम घेऊन, माझे स्मरण करून. बघ, संकटाला सुद्धा वाटेल की अरे, मी चुकीच्या व्यक्तीकडे आलो आहे. बाळा, माझ्यावर तू विश्वास ठेव आणि तुझे कर्म कर आणि बघ माझा चमत्कार. बाळा, आज जर का तू निराश राहिलास इथून पुढे, तर ते मला मान्य नाही. आता मी तुझ्याजवळ आलो आहे ते मी तुला आनंदी ठेवण्यासाठी. तू तुझ्या कल्याणासाठी आता सज्ज हो, कारण तू केलेला प्रत्येक धावा, प्रत्येक नामस्मरण माझ्यापर्यंत पोहोचले आहे. बाळा, विश्वास ठेव. जिथे मी येतो तिथे संकट हे नसते. होय बाळा, देवांची शक्ती अफाट आहे. आजकाल या देवांच्या शक्तीला तू अनुभवशील, कारण तू यावेळेस भक्तीत इतका रंगला आहेस. तुझे नामस्मरणही खूप वाढले आहे. तुझा आत्मविश्वासही वाढले आहे. तू केलेली संपूर्ण सेवाही आमच्या चरणी रुजू होत आहे, आमच्यापर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे तू कोणतीही काळजी करू नकोस बाळा. तू जेव्हा माझे नामस्मरण करतोस, ती प्रत्येक शब्द न शब्द माझ्यापर्यंत पोहोचते. तू मला जेव्हा आठवण करशील तेव्हा मी तुझ्या जवळच राहील बाळा. तुझे प्रत्येक संकल्प हे सिद्धीस जाणार आहेत, मार्गी लागणार आहेत. हा आमचा तुला आशीर्वाद आहे बाळा, कारण तू माझा सच्चा भक्त आहेस. तुला माझ्या भक्तीपासून, माझ्यापासून कोणीही दूर करू शकणार नाही. जोपर्यंत तुझा माझ्यावर विश्वास आहे तोपर्यंत मी सदैव तुझ्या पाठीशी आहे बाळा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझे सत्कर्म तू करीत राहा. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा. स्वामी सेवा आणि मी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची घंटी देखील दाबा, जेणेकरून सर्वप्रथम माऊलींचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचतील. ह्या व्हिडिओची ज्यांना गरज आहे त्यांना शेअर देखील करा. स्वामी आई, मी तुझं बाळ आहे असे टाईप देखील करा.
सतत माऊलींच्या नामस्मरणांमध्ये राहा. स्वामी भक्ती हीच आपली एकमेव शक्ती. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.